हे गाईज वेलकम बॅक टू माय अनदर ब्लॉग. तर आजची सुरुवात आमची झालेली आहे मस्त रोहितच्या कॉफीपासून. आज लय बोर मारते झाली का ओके. पोर आमच्यावर कोणच नाही. आज लय बोर मारायला लागला आम्हाला. दुधाचा वास येतो. दुधाचा वास येतो. हो का? टेस्ट नाही लागणार. फेल. आज आमचे पोरं कोणच नाही आहेत. सगळे आपल्या घरी येतात. यावं सगळे सगळ्या भाव कुठे आहेत? एकाच ठिकाणी. एकाच ठिकाणी आहेत. लय बोर मारायला लागला आज. आज संध्याकाळचा आमचा प्लॅन काय नाही. आज दुपारचा प्लॅन काय नाही. संध्याकाळी बघू कुठं जाता येते का बाहेर. गेले तर तुम्हाला लगेच कळलं. घ्यायला की तुम्हाला भावाला यायचं आम्हाला तुम्हाला अपडेट करायला. अपडेट येऊन जाईल. 25 MB अपडेट आहे. आता बसल्या विषय असा झालाय. भाऊ तापला आहे आणि भाऊने ठरलं की जायचं रामेश्वरम कॅफेला. काय होऊन दे काय होऊन दे, विषय हारायचा. गेलच असतो पण एक जण मला 10 मिनिटं लावलं. अशा प्रकारे आम्ही 700ला बोलून घेतलेलं आहे. आणि आता जाणार आम्ही ट्रिपची. बघूया तिथली टेस्ट कशी आहे. थोडं एक्सप्लोर करूया आपण काय तिथलं जेवण काय आहे. चला भेटूया पुढं आपण. टेस्ट असेल तर बोललो जाऊ मग दर संडे तिकडे. बघू आहे बजेट फ्रेंडली आहे का तिथे गेल्यावर कळेल. असं आहे का. आता अशा ठिकाणी आमचे खिसे तर रिकामे झालेले आहेत. पण मान ताट आहे. दर शनिवार रविवार आमचं काही ना काय उठतंय. तरी पण आमची कॉर्नर ताट आहे. तर मनावर आम्ही ताबा ठेवून गाडी ठेवून येऊ. गाडी मनावर आम्ही मोठा दगड ठेवून तरी पण आम्ही चाललेलो आहे. बघूया टेस्ट काय आहे. तुझं काय म्हणणं आहे? ठेवून येऊ तिथे येताना गाडी ठेवून नाही तर आमचा भाऊ भांडे घासेल तिकडं. धुऊ की एवढं काय. नाही तर मग भाऊ एक जण प्लेट उचलल, एक जण भांडे धुवल आणि एक जण टेबल साफ करणे. एक जण गाण्या कल्टी मार नाही मोठी कल्टी मार. आता या ठिकाणी भाऊने नाव घेतलेलं आहे. मग रामेश्वरमच्या भाऊ लगेच खटा करून आलेला आहे. भाऊने बोला अरे घालून भाऊने बुटा बिटा घालून कोण तर आलंय भाऊ. टोपी पडली यायची. टोपी उडवायला आला तर मग कशी आला उचलून. 1 hour later. टोपी कुठे गेली तुझी? भाऊ उडाली डायरेक्ट. आमचा आला रे रामेश्वरम कॅफेला. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता गर्दी. हे पलीकडे घे गाडी. चल नाही थांबायचं आपल्याला. नाही थांबायचं आता. फिनिक्स मध्ये आम्हाला जायचंच नाही. गाडी पलीकडे कशाला फिनिक्सला तरी जाऊ ना. आपलं खायचं काय खायचं काय ते पुढं काय ऐकलं तर बघ ना त्या साईडला आहेत की एवढे मोठे हे लागले काय ए इथे खाऊ आपण चांगलं डोसा बी साईज चांगलं इथे पण गर्दी बघा इथं. अशा ठिकाणी आमचा पाचका झालेला आहे. अशा ठिकाणी आमचा पाचका झाला इथं. आलं एवढ्या मोठ्या मालाने खायला. अशा ठिकाणी रामेश्वरमचा डोसा तर भेटला नाही. साधे डोसर काम चालवतो भाऊ. साधा डोसर भाऊ काम चालवतोय. डोसर काय भेटला नाही भाऊला. भाऊ साधा डोसर काम चालवतोय. कशी आहे का भाऊ टेस्ट? रामेश्वरमची टेस्ट आहे का? ठीक आहे. 2 hours later. शरोडामधलं माहिती आहे तुला? क्रिस्पी वडापाव रे. वडापाव आहे डायरेक्ट. त्यामध्ये बटाट्याची भाजी हे करून टाकायचं पाव म्हणजे नाही का. पण नाश्ता बिष्टा करून सारा डोसा खाऊन आता आम्ही चहा पितोय. परत कधी नाही येणार भाऊ असं. ह्याच्यामुळं आलोय आम्ही. माझ्यामुळं
बसल्या बसल्या 4 झालं रामेश्वरम. बघायला यायचं होतं, बघितलं. कायची इच्छा होती, पण काय लाईन बघून परत जायला लागते. आमची जिरली. आमची जिंकली. हे बघा ह्यो कामाला सुट्टी करून होतो बसलाय. सगळ्या मित्रांना सांगतो ते काही सुट्टी अर्धाचे आहे. आपला भाऊ चांगले व्हिडिओ काढतो. भाऊला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम वर फॉलो करा. केवढा वेळ काढतो झाले की कसा हा आपला चैतन भाऊ आहे. पहिलं अरे नको 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 हा, तो आपला चैतन भाऊ आहे. ह्याचं युट्यूब वर एक चॅनल आहे ट्रॅव्हलर म्हणून. त्याला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. अरे काय इडे पोर येत राव. आपला भाऊ चांगले व्हिडिओ काढतो. भाऊला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम वर फॉलो करा. केवढा वेळ काढतो झाले की कसा